चेंडूतून विजय थोडक्यात निसटला. गचाळ क्षेत्ररक्षण कारणीभूत ठरला. चला बॅट्समन पडा बावडा संघ बघा, नंतर आपला मॅच संपवायची. बक्षीस समारंभ देखील आपला खूप मोठा असतोय. प्लीज प्लीज घाई करा बावडा संघ. चला एक ट्रॉफी आम्हाला स्पेशली ट्रॉफी दिलाय अनिल सातवे, एक उत्कृष्ट गोलंदाज. त्यांच्याकडे एक वेगळी ट्रॉफी आमच्यासाठी त्यांनी दिलाय. खरोखर त्यांचं देखील तेवढं त्यांचे भाऊ जे गेले त्यांच्या स्मरणार्थ दिलाय. फ्रेंड्स बावडा प्लीज आपले प्रारंभिक फलंदाज पाठवून द्या, कारण पंच सुद्धा इशारा करतायत. दोन बॅटर करतायत, जरा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. जे सपोर्टर्स आहेत त्या सपोर्टर्सना सुद्धा विनंती करतो टाळ्या वाजवा. मेगा फायनलचा मॅच या ठिकाणी सुरू होतोय. या टाळ्या दोन्ही टीम करता असतील आणि दोन्ही टीमचा अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये खेळाडूंचे नाव सांगण्याकरता पाठवून द्या. बिग मॅच, बिग फाईट, मेगा फायनलचा मॅच RPL 2024 मध्ये तुम्ही आता बघणार आहात. चला एक वरोर गावचे उत्कृष्ट गोलंदाज कैलासवासी अनिल सातवे यांच्या स्मरणार्थ त्यांचे बंधू जितेंद्र सातवे यांनी एक वेगळी ट्रॉफी ठेवलाय. जे वेगळं आकर्षण या ट्रॉफीमध्ये असणार आहे. एक जी ट्रॉफी दिसते विजेत्या उपयोगापेक्षा ती वेगळी ट्रॉफी खास एका खेळाडूला किंवा एका टीमला देण्यात येईल, ती म्हणजे निश्चितच. चला आपण करूया गोलंदाजी. बॉलिंग टाकू नका, इथे काउंट डाऊन करणार. 10 8 9 7 नंतर प्ले होईल. थांबा मॅच स्टॉन केला, आमचे स्कोरर करत नाही. टू पण पाठवा दोन्ही संघाने. कोणत्या संघाचं आलाय, कोणत्या संघाचं? चिन्मय आलाय. यस बावडा आले. ओके यस या इकडे. चला आपण काउंट डाऊन करतो, त्यानंतर मॅचला अंपायर स्टार्ट करा. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 प्ले ऑन. गेम ऑन. टाळ्यांच्या गजरामध्ये आता मॅच स्टार्ट होतोय. गोलंदाज सुद्धा त्या ठिकाणी सज्ज आहे राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्याकरता. आणि स्ट्राईक इन कडे फ्रेंड्स पावडा टीमचा खेळाडू सज्ज झालाय. मेहुल आणि दुसऱ्या बाजूला राहुल. मेहुल आणि राहुल या दोघांवर मोठी जबाबदारी. पहिला चेंडू टटवला, पहिला कव्हरच्या रिझनला एक धाव खोललाय. आणि बघा कुठे कुठे जे प्रेक्षक मैदानाच्या आतून चाललेत त्यांना विनंती करतो की लवकरात लवकर आपण पुढे जा. पहिलाच बॉलवर एक धाव मिळवली. आता राहुल हा बॅटर स्ट्राईक इन कडे आलाय. त्याला क्लीन टी शर्ट किरण जाधव आपण थोडंसं बसा ना, इथून काहीतरी अडथळा होतो असं म्हणतात. काय प्रॉब्लेम? संघ मालक आहेत ते आणि तिथे उभे राहिलेत. गणेश जाधव बावडा. गणेश जाधव साहेबांना विनंती करतोय, बावडे गावातील प्रतिष्ठित व्यक्ती आहेत की प्लीज आपण अतिथी कक्षामध्ये या. त्यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आम्ही करणार आहोत. पहिले 2 बॉल आपण बघितलंय, 2 धावा धावपळीवर लागल्या जात आहेत मेगा फायनलच्या मॅच मध्ये. चला पुण्याच्या गोलंदाजी हाताळून तुम्हाला गोलंदाज बघायला मिळतो. हर्षद अतिशय सुंदर गोलंदाजी आतापर्यंत हाताळलाय. मोठा चेंडू टटवला आहे कव्हरच्या रिझनला. चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जातो. एक धाव तो फलकात पूर्ण होतेच. बघा दुसरं पूर्ण होते काय. थ्रो करेपर्यंत 2 धावा फलकावर लागल्या जातात आणि आज धावा होत्यात तर 4. एक चर्चा मी आता ऐकली मागाशी, आम्हाला महिला भेटला, अगं बरं झालं आपला बावडा आला, अन्यथा आपलं पार्सल नाही मिळालं असतं. बघा म्हणजे काय काय महिला तो विचार करून ही चर्चा होते. आणि म्हणूनच मी म्हटलं होते की पुरुषांपेक्षा कितीतरी पटीने शब्द महिलांच्या मुखातून बाहेर पडत असतात प्रत्येक दिवशी, आणि ते शब्द तुम्ही ऐकलेत. गोलंदाज तयार झालाय. शॉर्ट बॉल, चेंडूला हुक केलंय. गोलंदाजाची चूक होती काय, फिल्डरची चूक पाहायला मिळाली. सचिन भोईर यष्टांच्या पाठीमागे आहेत आणि ते निराश होत आहेत. त्यांची ऍक्शन बघा. हा झेल सुटल्यानंतर बॅटरला ह्या झेल सुटल्यामुळेच धावफलकावर 2 धावा अंकित करता आल्या. धावसंख्या धावफलकावर 6 फ्रेंड्स पावडा या टीमच्या. चला कॅरी ऑन करा, थोडंसं उशीर करू नका. ते झेल सुटला जातो. तरुण आहे आपण. सचिनचं मी कौतुक, ज्या पद्धतीने सचिन त्या खेळाडूचं मनोधैर्य उंचावतोय, कारण या स्पर्धेच्या माध्यमातून मी यष्टीरक्षणाचा भाग जपाडलाय, तर खूप चांगल्या पद्धतीचं यष्टीरक्षण सचिन कडून आपण पाहिलंय. पुढचा बॉल ब्लॉक होल डिलिव्हरी. चेंडूला कोठून काढायचं होतं परंतु बॅटरला जमला नाही. बॅटच्या साहाय्याने 1 धाव मिळाली. फ्लाय स्लिपच्या दिशेने चेंडू गेला होता. या एका धाब्याच्या मदतीने धाव फलक पुढे सरकतोय आणि धाबा लागल्या जात आहेत त्या 5 धाबा, 7 धाबा, 7. काही चांगला मॅच पाहायला मिळेल काय आमच्या लाडक्या प्रेक्षकांना?
फ्रेंड्स बावडा विरुद्ध चिन्मय टायटन देहरी. आहा, चेंडूला गगनामध्ये धाडलाय. बघूया कुठे पोहोचतो आणि जिथे मिळतात धावा 6 तिथे पोहोचलो. ना इथे ना तिथे चेंडू जातो सरळ जिथे मिळतात 6 जावं तिथे. डीजे श्री गणेश जाधव माजी उपाध्यक्ष बावडे गाव पंचायत मंडळ हे या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी मंडळाचे सहखजिनदार श्री भरत वनमाळी यांना विनंती करतो. त्यांनी कृपया पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. मान्य श्री गणेशजी जाधव. वळूया या षटकाराच्या मदतीने धावपळक वाढलाय आणि धावा लागल्या जात आहेत. धावपळकावर त्या 13 धावा 13. पहिलं षटक संपलंय. 13 धावा धावपळकावर लागल्या जात आहेत. 4 षटकांचा हा मॅच होतोय. दीपक संकेसर, काय वाटतंय? चांगली सुरुवात आहे ही. हो, अतिशय सुंदर चांगली सुरुवात करून खरोखरच बावडा म्हटलं की बावडाला हा ग्राउंड लक्की. आपण मी कौतुक यावेळेला करेल तुम्ही तारापूरच्या दोन्ही संघ सेमीफायनल मध्ये पराभूत झाले. त्यानंतर मी वरोड संघाचं देखील कौतुक करेन. डहाणू संघाचा ज्या स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घेतलात आणि खरोखर सामाजिक बांधिलकी मजबूत करण्यासाठी हम हमारे साथ आहे तो समाज हमारे हात आहे अशा पद्धतीचं ब्रीदवाक्य आपण बघितलं ते तुम्हाला इथे पाहायला मिळतं. आता पुनश्च जातो नवीन गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो तेजस. ओ, 9 बॉल दिलाय पंचाने. 9 बॉल दिलाय. पॉपिन क्रीज 3 तुम्ही सर्कलच्या आत होतात. यस नाईट. पॉपिन क्रीज 3 हा खेळाडू नंतर सरकला गेला. पॉपिन क्रीजच्या आत व्हेरी जीसीजर अंपायर. काय म्हणाल हे अंपायरिंग बद्दल? नो डाऊट भरपूर अनुभव आहे. ते सुद्धा लेदर क्रिकेट खेळून इथे आलेत. एक्झाम पास केलेत. मेहनत केल्यानंतर हे सर्व काय मिळत आहे आणि योग्य तो निर्णय द्यावा लागतोय. कधी कधी अनेक शब्द त्यांच्या कानावर मैदानाच्या आतमध्ये पडले जात आहेत आणि ते ऐकायला मिळत असतात त्यांना. यास आमचे जितेंद्र सातवे आबाधित रेकॉर्ड आहे. 96 धावाचं कोणी तोडलं नाही. आणि फ्री हिट बघूया पद्धती फ्री हिटचा कसा फायदा उचलतात हे आपल्याला पाहायचं आहे. फ्री हिटचा फायदा उचलला जाईल काय? स्ट्राईक इन कडे फलंदाज सज्ज आहे मेहुल. ओ, अजून दबावात आहे. 20 क्रमांकाची जर्सी परिधान केलेल्या कार्डवर. या दबावामधून त्याला सुद्धा बाहेर पडावं लागेल. मेहुल फ्री हिट करता सज्ज झालाय. फ्री हिटचा चेंडू कुठपर्यंत पोहोचवेल तो? डाव्या बाजूला भरपूर प्रेक्षक वर्ग. ओ, फ्री हिटचा फायदा. चेंडूला स्लॉक केलाय. गोइंग गोइंग अँड गॉन. ह्यूज 6. गुजरात के खिलाड़ी है मेहुल मोरे. अभी आणि आपण एकंदरीत जर पाहिला तर अभी तक जो बात करेंगे तो 87 लग चुके हैं. 82 82व्या षटकाचा मानकरी ठरलाय मेहुल मोरे. अतिशय सुंदर फलंदाजी करत फलका धावसंख्या लागलाय ती 20 धावा. ब्युटिफुल बॅटिंग. अतिशय सुंदर मैदानाच्या आतमध्ये मॅच चालते. पुन्हा एकदा गोलंदाजी हात तुम्हाला जितेश बघायला मिळतोय. तेजस इथे बाकी पूल केलाय. चेंडू जातोय सरळ स्क्वेअरलेगच्या रिझनला जिथे धावसंख्या होते 1. स्वतः कर्णधार मला वाटतं की क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतो काय? वळूया धावपळकावर नेमका काय परिणाम झालाय त्याची चर्चा आपण करूया. पुढचा बॉल. ओ, टॉपेज लागलाय. चेंडू हवेमध्ये आहे आणि तिथे बॅकवर्ड शॉट लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. त्याच्या हातामध्ये झेल देऊन फलंदाज होतो फेल. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय पहिला धक्का. गॉन. राहुल याला परतीचा प्रवास करावा लागतोय. इथे आमचे सागर वरुडचे उत्कृष्ट खेळाडू म्हणून होते कैलासवासी अनिल सातवे साहेबांचं इथे निधन झालं. त्यांच्या स्मरणार्थ ज्याने उत्कृष्ट फलंदाजी केली, प्रत्येकाला असंख्य वरुड गावाचं नाव दिलं असे आदरणीय सन्माननीय आमचे जितेंद्र सातवे साहेब यांच्याकडनं विजेत्या संघासाठी त्यांचे भाऊ अनिल सातवे यांच्या स्मरणार्थ ही एक ट्रॉफी ठेवली. सकाळपासून लोक विचार की ही ट्रॉफी कशासाठी देतात. एक फेंग होतं पण आता ती बातमी लीक झालाय. म्हणजे एक ट्रॉफी तुम्हाला अजून वाढवली जाईल ज्यांच्या स्मरणार्थ ज्याने अतिशय सुंदर गोलंदाजी केली. सागर अरुणा वनमाळे यांच्याकडे मॅन ऑफ द सिरीज उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलन ट्रॉफी आहे. त्या देखील ट्रॉफी बघा म्हणजे किती बक्षिसं वाढवली गेलेत. हे समाजाचं वरचं प्रेम तुम्हाला आदरणीय व्यक्तीकडनं संदीपजी बघायला मिळते. यस, नो डाऊट हे आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे बघू शकता तुम्ही फ्रेंड्स बावडा इथून बिलॉंग करणारे चेतन जाधव साहेबांना जे सध्या त्यांच्या टीमला सपोर्ट करतात की काय.
चला थोडीशी घाई करा. पुनश्च गोलंदाजी टाकतो तो म्हणजे निश्चितच तेजस नावाचा गोलंदाज बघायला मिळतो. बॅकफुटला गेला, चेंडूवर ट्रॅव्हल केला जातो स्क्वेअर लेगच्या रिझनला. इथे बघा फील्ड करेपर्यंत फलकाव धावसंख्या 1 होते. किती सुंदर ग्लास बघायला मिळाला बघितलं. आणि फलकाव धावसंख्या लागली जाते ती 22 धावा. म्हणजे 11च्या सरासरी धावा करतात. 22 धावा फलकावर लागल्या. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आणि आपण जर संधी विचार केला ना या स्पर्धेमध्ये षटकार चौकात लागले पण एकेरी धुळे धावा खूप बघायला मिळाला. यस आर्यन आता नॉन स्ट्रायकिंग कडे, बहु स्ट्रायकिंग कडे आणि ह्या बॅटरने मिड विकेटच्या बाहेर चेंडूला धाडले इन टू द पॅन्स. दॅट्स 6 रन्स. RPL सिक्सर. डीजे अगर एक गीत सनीडो का गुजरात का रहेगा तो मेहुल के लिए बजा. काफी गुजराती लोग है. कत्तलवाड़ फणसा यहाँ से है. बावडा गावाचा रेकॉर्ड आहे. यस आजपर्यंत कारण आपल्याला 2 षटकात 42 धावा मारल्या साहेब. 2 षटकात 42 धावा, 2 चेंडू 13 धावा असताना आपण हरलो होतो. स्कोर मोज ऑन 28. ओ चेंडूला फ्लिक केला गेला. इथे स्क्वेअर लेगच्या रिजनला खूप सुंदर क्षेत्ररक्षण खेळाडूंना बघायला मिळते. कारण बरेचसे असे खेळाडू आहेत की कोणाला बेस्ट फील्ड दिलं जाईल असं एका कॅच पकडला म्हणून नाही. अतिशय 5 ते 6 खेळाडू असे आहेत की ज्यांचं नाव माझ्या मनामध्ये आहे. त्याने खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. दरम्यान षटकं संपली 2 आणि फलकात धावसंख्या लागलाय ती 29. काय सुंदर सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते. 2 षटकात 29 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण पुन्हा येऊया. ऐकूया सुमधुर गीत. डीजे रेडर रहिए. यहाँ पे टेक्निकली सेकंड का काम रहता है. जैसे वेंटिलेटर पे पेशेंट रहता है ना ऐसा डीजे वेंटिलेटर पे रहता है. क्रिकेट की कमेंट्री करने तो ऐसे दौड़ने पड़ेंगे. शादीशुदा की बात अलग है मगर जिथे आपण लग्नामध्ये असतो ना की इथे तिथे बाकी तुमको वेंटिलेटर पे लगाइए गरबा सुनने दीजिए. धन्यवाद. ये गीत है फणसा, उमरगांव, संजान, कत्तलवाड़, वाफी. यहाँ से खिलाड़ी जो खेलने आए थे उनके लिए हमने ये गीत आपके प्यार के समाज के माध्यम से बजाया है. आणि तुमच्या माहिती करता 15 ते 16 खेळाडू या RPL मध्ये खेळतायत. ओके निश्चितच अतिशय सुंदर बघायला मिळते. 2 षटकं टाकून झाली. फलकात धावसंख्या लागल्या ते 29. 2 ओव्हर के बाद 29 रन है. पुढचा बॉल गोलंदाज तयार. 29 धावा असताना काय चांगला फटका, कडक फटका ओव्हर्स द बॅटर्स हेड. नॉन स्ट्रायकिंगच्या बॅट्समनच्या डोक्यावरून चेंडू पुढे गेलाय आणि धाव बादचा धोका इथे स्वीकारावा लागलाय. विकेटचं झालंय पतन. बॅटिंग करणाऱ्या बावडे टीमला लागलाय हा दुसरा धक्का. गॉन. धावा लागल्या जात आहेत. 2 गडी बाद 30 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर. मेगा फायनलचा मॅच या ठिकाणी सुरू आहे. दोन्ही टीमचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. सांगतो गतवर्षीची मी ज्या पद्धतीने अविकेतन फायनल जिंकला. मला वाटतं आमच्या छोट्या ताईचं वाढदिवस होतं यतीनच्या छोट्या मुलीचं आणि गावामध्ये काय जल्लोष केला गेला. जसं वाटलं की कुठे भारताला स्वातंत्र्य मिळालंय काय काय किंवा कुठे एखादी आपण वार करून जिंकलाय काय काय जल्लोष होता. कारण 7 वर्ष प्रदीर्घ कालावधी लागली तारापूरकडे ट्रॉफी जायला. म्हणूनच फक्त खेळाडू असून चालत नाही. डिसिप्लिन सुद्धा असायला लागतं प्रत्येक खेळाडू मध्ये आणि ते डिसिप्लिन आपण यतीन जाधव सरांमध्ये पाहिलंय. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल. फ्लॅश स्क्वेअर कटचा फटका. चेंडू बॅकवर्ड पॉइंट पट्ट्या बाहेर. 1 नाही 2 नाही 3 नाही सरळ 4 धावांकरता टोकलेला कलात्मक कडक चौकार. 76 76 षटकार तुम्हाला बघायला मिळतो आणि हा फलंदाज होता तो मेहुल आणि धावसंख्या झाली ती 34. व्हॉट अ ब्युटिफुल बॅटिंग. बावडा संघ बघा कशा पद्धतीने फलंदाजी करतो. पण तेवढंच मी जेवढं कौतुक करेल देहरी संघाचं. पहिल्यांदा सामना आपला संघ घेतला आणि बघता बघता पहिल्याच वर्षात ही प्रथक्रांती आपण फायनल पर्यंत पोहोचला आता. पुन्हा षटकाला पुढचा चेंडू कट केलाय. कव्हरचा रिजनला फील्ड सेटलमेंट तिकीट ठेवलाय आणि खराब फिल्डिंग केलाय. म्हटलं जाताना माणसाला टेन्शन जेव्हा वाढतं तेव्हा अंधकार डोळ्यापुढे येतो आणि तसा अंधकार डोळ्यापुढे कारण चौकाला चौके लागतात. स्कोर खूप वाढला जातोय आणि मला वाटतं बीपी जास्त वाढला आहे सचिन भोईर यांचा जे RPL चे कमिटी मेंबर सुद्धा आहेत. आणि मैदानाच्या आतून आपल्या खेळाडूंवर थोडेसे निराश होत आहेत. कारण यष्टीरक्षकाची भूमिका जर आपण बघितली तर 70 ते 80% मॅच हा विकेट किपरवर अवलंबून असतो. आणि अफलातून किपिंग केलाय या संपूर्ण टुर्नामेंट सचिन यांनी. पुढचा बॉल
सरळ बॅटने कळून काढलाय. एलिमिनेशन तितकं खास नव्हतं. चेंडू मिड ऑन मधून लॉंग ऑन मध्ये वळतोय. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयास होतोय, परंतु दुसरी धाव घेता घेता इथे धोका निर्माण झालाय. विकेटचं झालंय पतन. आणखीन एक धक्का बॅटिंग करणाऱ्या बावडा टीमला. 39 वर हा तिसरा धक्का गॉन. डीजे डीजे बिल्कुल मैंने कहा था ना, यहाँ पे वेंटिलेटर पे रहना है. जैसे लगा ऑक्सीजन ऑन करना है, पेशेंट आया तो तुरंत इंजेक्शन रखना है, डॉक्टर ने दिया दवा तो तुरंत ग्लास के पानी लेके जाना है. ऐसे रहेंगे तो आप डीजे बजाएंगे. संतोष नवीन फलंदाज जातोय. ह्या फलंदाजाने काय सेमीफायनल मध्ये बॅटिंग केली होती, एक अफलातून कॅच घेतला होता. मला एकानं विचारलं हा रशियामधून आलाय का, कारण त्याची बॉडी लँग्वेज बघा ना, कशा पहिले गोरा दिसतो, घुमटा दिसतोय. कारण चेतन जाधव कुठून काय आणेल काय भरोसा नाही. कारण नवीन नवीन खोज आणतो, असे गुजरातचे खेळाडू आणतो की ज्याला कोणी पाहिलं नाही आणि मग आरपीएल मध्ये प्रत्येकाने बघितलं जाते. चेतन जाधव वाकई में आपके काफी गर्वा घेतो. अतिशय सुंदर काम केलंय आणि हीच तर आपल्या समाजाची ओळख करून देण्याचं काम तुम्ही बघतायत. आणि अर्थातच भूपेंद्र भाऊ सांगतात की ऑस्ट्रेलियन टीमच्या मायकल क्लार्क प्रमाणे हा खेळाडू दिसतोय. बिलकुल निश्चित. हा पहिला चेंडू टटल लॉंग ऑफ च्या रिझनला इकडे सुंदर क्षेत्रक्षण तुम्हाला बघायला मिळते आणि धावसंख्या 1 निवड धावसंख्या होती ती बाकी 40 धावा. तिसरं षटक मार्गस्थ. 40 धावा फलकावर लागल्यात. ओ यस, गुजरात जास्त चेतनाचं प्रेम आहे. हे बद्दा आपणा छे, आपणा वाला छे, एना हाती रहे तो आपलं काम थासे आणि ते तुमचं काम झालंय. कारण बऱ्याचशा स्पर्धा तुम्ही जिंकल्यात. फट मॅच 5 स्पर्धा ते जिंकलेत. वळूया आपण पुढचा बॉल. स्लोवर वन, चेंज ऑफ पेस, थोडासा उसळ घेणारा बॉल होता आणि बीट करून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागले जातात. ते 40 धावा गडी बाद झाले ते 3. पुन्हा एकदा एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. क्या संगीतमय माहौल बनाया है. जैसे लग रहा है टांग उठा के नाचेंगे, दांड्या हाथ में तो गरबा खेळेंगे, नसतील तर कोळी गीत ऐकू, नसेल तर लावणी नृत्य बघू, अशा पद्धतीचं माहोल इकडे बघायला मिळालंय. एकाने सांगली होतं नाथापरी नाथ माद्या सख्या पांडुरंगा भुकेला असतो. अशा पद्धतीने रसिक मायबापेक्षा सकाळपासून 9 वाजेपासून जशी 8 तासाची ड्युटी करतात, मिळणारं काम म्हणजे ओटी बघतात, तशा पद्धतीनं सागराला जसं ओढाण येते आणि पाणी समुद्र किनारे येते, तशा पद्धतीने माझं संत रोजा समाजाचे मंडळी इथे मॅच बघण्यासाठी बघायला मिळतात. ओ नो, कारण आज दुपारनंतर जी गर्दी आम्ही प्रश्न केला होता आयोजकांना की गर्दी दुपारनंतर वाढेल काय, तेव्हा त्याने म्हटलं होतं की दुपारनंतर प्रेक्षकांची तुम्ही गर्दी बघाच, जे सध्या आपल्याला चोहे बाजूने पाहायला मिळत आहे. 60% याच्यामध्ये महिला आहेत. 60% महिला. लेडीज फर्स्ट म्हणण्याचा अधिकार कोणत्या समाजाला असेल ते हा माझ्या संत रोहिदास समाजाला असेल. आणि माझा का म्हणतो 7 वर्षापासून मी तर शाळेत शिकायचो, कारण माझे पहिले गुरुवर्य हा पहिला चेंडू टटोला इथे हवेमध्ये लॉंग ऑफ टेरिसला खेळू हातामध्ये जातो का पायाचा आणि इथे बाकी षटकार बघायला मिळते. काय क्लास बॅटिंग बघायला मिळते. अफलातून टॅलेंट. थोडासा ओव्हर पे चेंडू होता आणि सरळ धाडला जातोय तो लॉंग ऑफ टेरिसला 6 धावा आणि फलका धावसंख्या लागल्या जातात त्या 46. मेहुल मोरे क्या बल्लेबाजी कर रहे हैं. 15 गेंदों में 37. 15 चेंडू 37 धावा. मेहुल काय जबरदस्त बॅटिंग तो करतो हा खेळाडू. पुढचा बॉल पुन्हा एकदा कडक पटका खेचलाय. दावा बनवण्यासाठी हा प्रयत्न होतोय बॅटिंग करणाऱ्या टीमचा. लॉंग ऑफ मध्ये चांगली फिल्डिंग होतोय आणि 5 धावांचं त्यांनी रक्षण केलंय. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धाव फलकावर धावा लागले जात आहेत. 47 धावा. 47 इज द स्कोर नाव. चांगलं क्रिकेटचं मॅचेस फायनल मॅच तुम्ही बघतायत. मेगा फायनलचा मॅच आहे या मैदानावर. निश्चितच आपण जे एक ट्रॉफी देणार आहोत कैलासवासी अनिल सातवे बरोबर सागर संघाचे अष्टपैलू खेळाडू यांच्या स्मरणार्थ भाऊ सागर सागवे कर्णधार जितेंद्र सातवे यांच्याकडून विजेता संघास पारितोषिक ट्रॉफी तसेच बहीण अरुणा वनवाळी वसईकडून मॅन ऑफ द सिरीज बस्तमान आणि बॉलरसाठी ट्रॉफी. व्हॉट अ ब्युटिफुल. बघा कशा पद्धतीचं प्रेम आपल्या संघाने समाजासाठी एका व्यक्तीने आपल्या बहिणीच्या आनंदासाठी केलं. हे पाहून सातवे सर तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहेत. खरोखर हॅट्स ऑफ शब्द कमी पडतील तुमच्यासाठी. व्हाईट बॉलचा इशारा आल्यानंतर 1 धाव वाढली गेली. पुढचा बॉल आता एलिमिनेशन नव्हतं. चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव मिळाली संतोष या खेळाडूला. मागच्या मॅच मध्ये आक्रमक भूमिका त्याची पाहायला मिळाली होती. धावफलक आपण पाहूया.
धावपळकावर धावा लागल्या जातात 49 धावा 49 आणि अजून या इनिंगचा जर आपण विचार केला तर 3 चेंडू शिल्लक आहेत. निश्चितच 49 धावा फलकावर लागला. फायर ऑन मेहुल, अतिशय सुंदर जोरदार फलंदाजी मेहुल कडून पाहायला मिळते. शॉट ऑफ चेंडू टटवला, इथे बाकी चांगला शॉट जात नाही. चेंडूच्या पाठीमागे खेळाडू धावतो, झेल पकडला जातो का झेल सुटला जातो आणि एक धावाने धावसंख्या वाढली जाते. हो आणि धावा सेक्रिफाइस केली विकेट, कारण मेहुल कोण धावा निकतायत, त्याला माहिती है मैं आउट हो जाऊंगा तो भी चले कि जिनके बल्ले से गेंद अच्छी लगती है उस बल्लेबाज का नाम है मेहुल, जो कि बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं. आणि धावसंख्या 50 धावा फलकावर लागल्या जातात. फ्रेंड्स बरोबर संघाच्या जोरदार टाळ्या. बघा काय टाळ्या होता. फ्रेंड्स बावडा काय नाव आहे हो. आणि प्रेक्षकांचा सपोर्ट कसा असायला पाहिजे. सकाळपासून एक मंडप जणू त्यांनी त्यांच्या नावावरच करून घेतलाय. मंडप डेकोर सांगितलं की इथे एवढ्या महिला येतील, खुर्च्या आणून टाका. मी जेव्हा आलो तर बघितलं आणि एका ताईने सांगितलं आया बरं झालं तर आपली टीम फायनलला गेली नाही तर घरातून जेवण करायला लागतं. काय काय महिलांचं वाक्य बघायला मिळते. आणि जल्लोष करायचा आहे म्हणून भरपूर जेवलेत आमचे ते प्रेक्षक. निश्चितच माय भगिनी आहेत आपल्या, प्रत्येकावर आवर्जून प्रेम करणाऱ्या भगिनी आपण बघतो. इथे बाकी तुला चेंडू हवेमध्ये, इथे चेंडू फसला आहे, जातो मिड विकेट तयारी झाला. चेंडूच्या पाठीमागे पुन्हा तोच खेळाडू. यावेळेला बाकीला चुकीला माखी नाही असं मकरंजीच आम्हाला नेहमीच आठवण होते. आणि इथे गडी जातो बाद. आणि एकंदरीत जर विचार केला तर 50 धावा ह्या फलकावर लागल्यात. एक चेंडू मला वाटतं अजून येण्याचं बाकी आहे. या एका चेंडूवर किती मोठा फटका लागतोय तिथे बाकी तुम्हाला आव्हान दिलं जाईल. पण पाटी नेटवर नंतर प्रमोदजी शेडकर यांचं मी कौतुक करेल की त्यांना आवर्जून बऱ्याच वर्षापासून भेटत होतो. तुम्ही आपण देखील वाट पाहत होतो. पण बिझी शेड्यूल असून रात्रभर जागरण करून 6 वाजता घरी गेलेला व्यक्ती देखील समाजाची बांधिलकी, तुमचे असणारे मित्र प्रेम. आपण यतीन किरण नंतर आमचे फॉरेनर जे आमचे पनामा जिथे असतात त्यांचं नाव आपण बघितलं एबी अमोल भोईर, यांचं प्रेम अर्पण ठेवून तुम्ही इथे आलात त्याबद्दल माझ्यातर्फे देखील तुमचं अनेक अनेक धन्यवाद. कारण निश्चितच मजा आली. एकंदरीत जुळलो आणि या समाजाची जुळल्यानंतर आपली जात विसरून आपण देखील संत रोहिदास समाज झाले. प्रत्येकाला जाणीव होते ज्याप्रमाणे आम्ही झालो त्याचे तुम्ही देखील झालात. बघा आणि संदीप गावण हे सीएल टाकून आले म्हणजे हे प्रेम आपल्याला बघायला मिळालं. आपण आवर्जून आणि मी जेव्हा जेव्हा जातो बाकीच्या टुर्नामेंटला त्या समाजाचं म्हणजे आमच्या ह्यांचं देखील अडकलो. पाटील नेटवर्क वन ऑफ द बेस्ट पाटील नेटवर्क. आणि आमचे हे मराठा आरक्षणाचं काम पाहून आमचे गुरुवर्य शिक्षक यांचं काम बघायला मिळते. इथे बाकी शेवटचा चेंडू इथे मिस शॉट जातो. एक धाव होती की पाहायचं की डायरेक्ट धावबाद पाहायला मिळते. बघायचंय इथे धावबाद होतोय. तर 50 धावा या फलकावर लागल्यात. विजयासाठी 51 धावा. हे कोणता टायटल चिन्मय टायटन्स देहरी संघाला 51 धावा करायचं. 51 म्हटलं ना की 1987-88च्या काळामध्ये लग्नामध्ये अहेर यायचं तेव्हा 51 रुपयाचं पाकिट फुटलं की गावामध्ये यानं मला 51 रुपये अहेर दिलं अशा पैकी. त्यावेळी त्या पैशाची थोडी किंमत होती. आता शाळेच्या बालवर्गाच्या खिशात 500 रुपये असतात. एटीएमचं कार्ड टाकलं की कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलाकडे पगार नसतो त्याच्या व्यतिरिक्त त्याच्याकडे पैसे असतात. बघा काळ कसं बदललं गेलाय. पण बिलकुल मी गर्वान्वित होतो. आणि ज्या पद्धतीने ही टुर्नामेंट आयोजित करतात, ज्या पद्धतीने फ्लो आउट करतोय 8वें वर्ष बघता बघता असं वाटलं की सदियों पुराने की यादें मिट जाएगी मगर संत रोहिदास की याद याद हमेशा आएगी. अशा पद्धतीने इथे मॅचेस खेळल्या जातात. या प्रमोदजी बसा तुमच्याबरोबर मी जोडणार आहेत. एक आवाज आपण ऐकतोय मधुर आवाज ज्या आवाजाने प्रत्येकाला मंत्रमुग्ध केलं. सुरुवातीच्या काळ मी प्रमोदजीला सांगितलं की लता मंगेशकर आणि सुमन कल्याणपूर यांचं भक्तिगीत जर तुम्ही लावलं तर तुम्ही गेझिंग करणार नाही की कोणाचं हे गीत आहे. असा सेम आवाज आपल्या भक्तिगीताच्या माध्यमातून पडायचा. पण तुमची केलेली प्रगती खूप चांगली आहे. कॉफी जे करतात ते मला अजून देखील आवडत नाहीये कारण तुम्हाला परमेश्वराने वाणी दिला. संदीप वाण आहे की नाही बरोबर. आणि ज्या वाणीचा तुम्ही योग्य उपयोग करा. तुम्ही प्रमोदजीपेक्षा काय आमच्या सरांपेक्षा खूप पुढे जाऊ शकतात. अनेक समालोचक आहेत. मी म्हणा आमचे संदीप गावण आहेत. येणाऱ्या काळामध्ये आपण बरेचसे पालघर भागातले मंथनला पाहिलाय, उत्कर्षला पाहिलाय. नंतर आपण यस आमचे येतात तुषारजी संख्या यांचं इथं आगमन होत आहे. वेलकम सर. निश्चितच आमचं देखील या व्यासपीठावर आगमन केलं जातंय. त्यानंतर आमचं खैराफाटा ग्रामपंचायत सदस्य आमच्या बिल्डिंगमध्ये आहेत त्यांचे आमचे येते. नंतर आमच्या बोईसर गावचे सहकारी आमच्याबरोबर जोडले जातात. असे असंख्य शूरवीर आमच्या पद्धतीने ज्यांनी क्रिकेटवर खूप मोठं प्रेम केलं आहे असे प्रत्येक आदरणीय व्यक्ती आपल्याशी जोडले जातात. त्यांचं मनापासून कौतुक. आणि जाऊया आवाज पुढचा असेल तर निश्चितच पहिले 2-3 षटक आपण त्यांचाच आवाज ऐकणार आहात. फ्रॉम 2 षटकांचा आवाज नंतर 1 षटक आपण संदीप गावण लागतो करूया. निश्चितच खूप मजा आली. आणि खरोखरच समालोचन करताना एकमेकांना जे सपोर्ट मिळतोय आनंद मिळतोय. ज्याप्रमाणे तुमची तुलना आमची तुलना संदीप गावांची तुलना कारण प्रत्येकाने प्रत्येकाचा काळ गाजवलाय. तुम्ही अजून करणार आम्ही काही वर्षांनी थांबू कारण शेवटी आमचं वय होत चाललंय. पण शेवटी तुम्ही म्हणतात ना अशा पद्धतीचं काय समाज घेतला. आणि हा समाजाला परमेश्वरानेच नावं दिलाय संत रोहिदास समाज. काय मधुर वाणी प्रत्येकाने प्रेम कसं करावं दाखवलंय. चला घाई करा. चला बॅट्समन पाठवा आणि पुढचं समालोचना ऐकतील माझे सहकारी मित्र ज्यांनी खूप चांगली प्रगती करताना आम्हाला प्रत्येकाला आनंद वाटतोय. प्रमोदजी शेडगे.
थँक्यू वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. अतिशय संध्याकाळची सत्र आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये थंड गुलाबी हवा वाहताना आपण पाहू शकाल. आज संपूर्ण महिला वर्ग सुद्धा या ठिकाणी सुखावले गेलेत, कारण संपूर्ण दिवसभरामध्ये नारी शक्तीला सुद्धा सलाम असेल. दैनंदिन जीवनातून वेळ मिळत नाही, परंतु वेळ काढतायत आणि आज या प्रत्येकाला आज प्रोत्साहित करताना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आवर्जून पोहोचलेले आहेत. परंतु दीपक संके सर, एक आवर्जून म्हणेन की वरोर स्पोर्ट्स क्लब या मात्र आपण पाहतात या क्लबने या मैदानासाठी आपण पाहू शकतात ग्राउंड उपलब्ध करून दिलं. त्याबद्दल वरोर स्पोर्ट्स क्लबचं सुद्धा आम्ही त्यांचं थँक्सफुली राहतो. आणि खास करून 2 दिवस जर आपण पाहिलं तर या मैदानाची उपलब्धी पाहायला मिळाली. वरोर स्पोर्ट्स क्लबचं खरोखरच पूर्वक धन्यवाद. ॲडव्होकेट आहेत बिपिन पाटील. मी फक्त नावच घेतलं पण निश्चिंतने ॲडव्होकेट पूर्ण केलं आहे आमच्या बिपिन पाटील सरांनी. आणि एक आमचे ग्रामपंचायत सर खैराफाडा, जी ग्रामपंचायत निवडून आल्याचा पूर्ण सर्व अधिकार जो आहे आमच्या तुषार संख्येला आहे. बॅक टू प्रमोदजी शेडगे. निश्चित स्वरूपात अमित तामोरे हे सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. खऱ्या अर्थानं वरोर मांगेला समाज प्रीमियर लीगचे मनीषजी हे सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. या सर्वांचं करूया आपण वेलकम. प्रीतम तामोरे असतील, त्यांचे सहकारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचं वेलकम आहे. चला 12th मॅन प्लीज आमच्या एसी रूम मध्ये या. 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये या. निशांत आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर प्रतीक, गेल्या मॅचचा हिरो. दोन्हीही मात्र फलंदाज असे आहेत की शेवटच्या क्षणापर्यंत लढा देणारे फलंदाज पाहायला मिळत आहेत. आज संपूर्ण महिला वर्ग आणि महिला वर्गांना पाहून मला बहाडोली गावची आठवण आली, जे जांभूळ प्रसिद्ध आहे. बहाडोली प्रीमियर लीगमध्ये मी रोज 1 वर्ष समालोचन केलं होतं. रोज 400, 500, 600 महिला रोजच्या रोज दिवसामध्ये पाहायला मिळाल्या होत्या. आणि तीच पुनरावृत्ती या ठिकाणी थोडीफार आपल्याला पाहायला मिळते. जतीन किनी, थँक्यू. ऑन साईडला खूप चांगला फटका, जबरदस्त प्रहार केला जातोय. ऑन ड्राईव्ह करत असताना स्ट्रेट ड्राईव्हचा नेत्रदीपक क्लास चौकार, 78वा चौकार या स्पर्धेतला निशांत वनमाळीच्या बॅटमधून. ब्रँड आहे उमरोळीचा. गुड शॉट. फटका खेळला होता, नजाकत भरा शॉट. दीपक संके सर आमच्या समवेत जोडले गेले. त्या अगोदर आपण संदीप गावण सरांचा आवाज ऐकलात. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. भरपूर वर्ष ज्यांनी मात्र या समालोचन क्षेत्रामध्ये भल्यांना घाम फोडला कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. पहिलाच बॉलला चौकार आल्यानंतर जर आपण पाहिलं तर टप्पा अचूक पद्धतीने होता. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 4 या धावसंख्येवर. अतिशय सुंदर ही स्पर्धा. रोहिदास प्रीमियर लीगचा हा थरार. आणि रोहिदास प्रीमियर लीग म्हटलं की डिसिप्लिनचं दुसरं नाव आणि माणुसकीचं माहेरघर म्हणून या रोहिदास प्रीमियर लीगला ओळखलं जातं. त्यांचं करूया आपण पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. म्हणतात ना दीपक संके सर, दिव्याने दिवा लावत गेलं की दिव्याची एक दीपमाळ तयार होते. फुलांनी फुला जोडत गेलं की फुलांचा एक फुलहार तयार होतो. आणि माणसाला माणूस जोडत गेलं की माणुसकीचं नातं तयार होतं. त्याचप्रमाणे रोहिदास प्रीमियर लीगचं हेच वाक्य मी आवर्जून म्हणेन. याच मैदानात वरोर मांगेला समाज प्रीमियर लीग झाली होती. त्यांचं सुद्धा माणुसकीचं नातं अप्रतिम पाहायला मिळालं. त्याच पद्धतीने रोहिदास प्रीमियर लीगचं नातं या अतूट पाहायला मिळतं. ऑन साईडला खूप चांगला फटका, पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला, सक्सेस ठरले गेले आणि सरळ चेंडूला पाठवला. निशांत वनमाळीच्या बॅटमधून येतोय एक क्लास क्वालिटी चौकार. गुड शॉट. काय फटका खेळला होता, जबरदस्त नजाकत भरे शॉट पाहायला मिळत आहेत. खूप चांगली यावेळेला शॉट सिलेक्शन. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. संतोषने जे आज प्रदर्शन दाखवलंय ना ते अप्रतिम पाहायला मिळतं. दीपक संके सर, संतोषच्या बाबतीमध्ये तुम्ही गोड कौतुक तुमच्या मुखातून कसे करतील? निश्चितच आपण भोवऱ्यामध्ये सापडलेल्या एखाद्या नाविकाला जसं किनाऱ्यावर तशा पण अडचणीत सापडलेल्या संघाला त्याने उत्कृष्ट झेल घेऊन आणि अडचणीत सापडत आपण 24 धावा त्याने ठोकल्या. असं वाटलं की 50-50 समित होईल आणि त्यात 25 का 24 धावामुळे तो संघ एवढा पुढे जाताना आपण पाहिलं. निश्चित स्वरूपात पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. खेळपट्टीवर चेंडू राहतोय. गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन. मिस्टर योगेश, एक लेदर क्रिकेटचा क्लास ज्याच्या नावावर आपण पाहू शकतायत. अप्रतिम चांगले अर्धशतके आहेत
अशा प्रकारचा खेळाडू योगेशने आपल्या नावाची छाप सोडली. 4 षटकांमध्ये विजयासाठी टार्गेट सेट केलं 51चं आणि पहिल्या षटकामध्ये अधिराज्य आणि प्रतिबिंब उमटवलं. दीपक संके सर 2 दिवस कसे गेलेत? कालचा तर दिवस मी जास्त वेळ नव्हतं, परंतु आजच्या दिवसात संपूर्ण वेळ दिला आणि खरोखर कॉमेंट्री स्टुडिओमध्ये जेव्हा माईक शेअर केला जातो ना, तेव्हा तुमचे अनुभव, तुमचे ते किस्से, तुमच्या त्या आठवणींचा उजाळा, या सर्व गोष्टींचा ताळमेळ जेव्हा येतो ना, त्यावेळेला एक वेगळी स्पर्धा ही नावलौकिकला पाहायला मिळते. निश्चितच प्रभूजी, आम्ही जेव्हा आता गेलो आणि एखाद्या अनिल घरात हे नाव ऐकलं असाल तुम्ही, जसं इनोव्हेस्टारचा खेळाडू होता, तो जेव्हा आला तेव्हा सांगितलं की आमच्या काळात फक्त स्पीकर असायचा, स्पीकरच्या काळामध्ये दीपक बसवायचा आणि आता बाकीचे समालोचक आहेत त्यांना बिचारांना माहिती नाही आहे, ते नाव घेणार नाही. पण त्या काळात क्रिकेट होतं ना, ते नावाने शिकायचं, तेव्हा बक्षीस फक्त 3000 असायचं आणि तुम्ही जर मगाशी बोला की एकच बॅट, ते एक बॅट ते 1 रन काढला की त्या बॅट्समॅनला बॅट घ्यायला जायची. असे दिवस देखील आपण क्रिकेटमध्ये पाहिलेत. नक्कीच एक बॅट काढून एक बॅट जी असायची, परंतु दुसरी धाव घेण्यासाठी काय तर कटरनसाठी आपण भेंडीच्या काड्या हे सुद्धा मात्र वापरलेलं आहे. म्हणजे ह्या आठवणींना विसरून चालणार नाहीये. म्हणून एखाद्या मात्र ज्या व्यक्तिमत्वाने लिहिलंय, यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे, टक्कन आवाज आला, सरळ चेंडूला फेकून दिलाय. 6 धावां करता, ग्रेट टायमिंग, ग्रेट शॉट. काय फटका खेळला होता. 6 वाजून 1 मिनिट झालेत. प्रत्येक नावाचं वादळ आता घोंगावलं जाईल का, याकडे लक्ष असेल. संघाची धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचली गेली, 14 रन्स. म्हणून ज्या व्यक्तिमत्वाने सांगितलंय दीपक संके सर, गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी. पुन्हा एकदा बॉल तयार, 14 धावा. खूप चांगला फटका खेळला गेला होता. टेम्परामेंट, टायमिंग, टेक्निक, टॅलेंट, पोझिशन मध्ये आले, त्या चेंडूच्या मिरिट मध्ये आले. बॅटचा फ्लो अप्रतिम आणि तदनंतर आपण पाहिलं तर बॉटम हँड खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. उलटॉस बॉल होता, लालच देण्याचा प्रयत्न केला, गॅप शोधला, डीप बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. फेकी करतील तत्पूर्वी सिंगल मिळते. पहा फेकी का केली जाते लवकरात लवकर, की दुसरी धाव न यावी. काही क्षेत्ररक्षक चेंडू हातात ठेवतात, थोडेसे लेझी राहतात, तत्पूर्वी 2 धावा येतात, ओव्हरथ्रो झाल्या, तिसरी धाव सुद्धा परिपूर्ण होते. म्हणून क्रिकेटमध्ये तुमचे चाणाक्षपणा फार महत्वाची गोष्ट असते. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. सेकंड इनिंग मध्ये आपण पाहिलं तर चिन्मय टायटन्स जो आपण पाहू शकता ढेरी, एकंदरीत 15 यावर धावसंख्येवर 15 रन्स. ऑन साईडला काय फटका खेळलाय, ग्लेन मॅक्सवेलची आठवण करून देणारा फटका होता. ग्लेन मॅक्सवेल नाव घेतल्यानंतर विश्वचषक समोर उभा राहतो. 200 धावांची ती अप्रतिम अविस्मरणीय खेळी आणि भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी ॲप्रिसिएट केलेल्या त्या टाळ्या. आणि त्यांनी सांगितलं फ्रेंड्स कॉन्फरन्समध्ये की माझ्या जीवनातील सर्वोत्तम 200 धावांची खेळी कोणाची असेल तर ग्लेन मॅक्सवेल. राईट आहे, खरोखरच त्यांनी कौतुक तसं केलं, ती इनिंगच तसे ते खेळलेत. इकडे जर तुम्ही प्रमोदजी शेडगे बघितलं ना, संध्याकाळी आपण तुम्ही देखील खूप समालोचन करतात, आपण पाहता जिथे जाल तिकडे तुमचा आवाज असतोय. संध्याकाळच्या वेळेस टॉस जिंकून बॅटिंग करणारा संघ जास्तीत जास्त 98%. गोरज मुहूर्त लागला की तुमची हवेची आर्द्रता कमी होते आणि हवेची आर्द्रता म्हणजे तुमची हवा जड होते, मग तिथून चेंडू पार करणे खूप कठीण जातो. निश्चित स्वरूपात क्लायमेटवर खूप महत्वाची भूमिका असते. 5:30 वाजले, टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घेतात आणि ते योग्य ठरतं कधी कधी आपण पाहतात, कारण दमट वातावरण असतं, आउटफील्ड थोडीशी स्लो झालेली असते, दवबिंदू येण्याचे चान्सेस असतात, हवेचा झोत पूर्णपणे थांबलेला असतो. अशा वेळेला हवेच्या अगेन्स्ट खेळण्याचा मनसुबा बाळगतात फलंदाज, बाद होतात झेल करवी. इथे मात्र आपण पाहिलं तर चेंडू फेकून झालेत ते 5. दुसरं षटक प्रगतीपथावर, 17 धावा फलकावर. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे जवळजवळ 13 बॉलमध्ये 34. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न डीप बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून जरूर खेळले गेले. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा निशांत वनमाळीच्या बॅटमधून येतील. PDTPLचं ते वर्ष यंदाचं पाहायला मिळालं आणि प्रीतम बारी हळूहळू जात होता आणि अशा वेळेला निशांत माळीच्या हातामध्ये चेंडू गेल्यानंतर त्यांनी फेकलेला डायरेक्ट हिट स्टंपवर जाऊन आदळला आणि तो फलंदाज बाद झाला. ती आठवण थोडीफार झाली. 19 धावा झालेत. लक्षात घ्या 12 बॉल आणि विजयासाठी अजून सुद्धा 32 धावेची आवश्यकता असेल. 12 बॉल 32 धावा. या 2 षटकांसाठी ऐकूया. तत्पूर्वी यतीनजी जाधव साहेब, वन ऑफ द ग्रेट पर्सन अँड हेल्पफुल पर्सन म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो की त्यांचं असं नेचर आहे की फायदा हा शब्दच नाहीये त्यांच्या डिक्शनरीमध्ये, नाही हा शब्दच नाहीये. किरण जाधव यांचं का धन्यवाद व्यक्त करेन. अमोल भोईर चटाळे यांचा धन्यवाद व्यक्त करेन की भरपूर वर्ष झाली बिझी शेड्यूलमुळे मात्र येता आलं नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. परंतु आज या ठिकाणी कोर कमिटीचं, संपूर्ण रोहिदास प्रीमियर लीगच्या कोर कमिटीचं मी धन्यवाद व्यक्त करतो, ज्यांनी मला समालोचनाची संधी प्राप्त करून दिली. त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद आणि फार फार ऋणी राहतो. थँक्यू व्हेरी मच. या पण दीपकजी संके यांचा 2 षटकांसाठी आवाज ऐकूया. धन्यवाद प्रमोद.
बऱ्याच वेळेला आपण देखील येण्याचा प्रयत्न करतो, पण तू देखील बिझी असतो, मी देखील बिझी असतो, आपल्याला वेळ मिळत नाही आहे. पण पैशापेक्षा लोकांनी माणुसकीचं नातं दिलं, शाबासकी आपल्याला असते. नुकतंच मला एकानं विचारलं की दीपक संखे सर, इथे रनआउट होतोय, दीपक संखे सर तुमच्या आठवणीतला अविस्मरणीय क्षण कोणता? मॉन्टी पॉनेसर सरांनी दिलेली मला शाबासकी. मी आता ओमटॅक्समध्ये समालोचन करत होतो, समालोचन करत असताना मॉन्टी पॉनेसर एक गेस्ट आले होते आणि आर्मर चेंडू टाकला. त्या गोलंदाजाला मार पडला, लेफ्ट आर्म गोलंदाज होता आणि आर्मर चेंडू मारल्यानंतर का तो आर्मर चेंडू टाकतो हे मी डेफिनेशन केलं. मॉन्टेसर स्वतः आले, त्यांच्याकडे असलेली इंग्लंडची पेन त्यांना बक्षीस दिली. बोलतो ॲब्सोल्युटली राईट, यू आर वर्ल्ड. मी त्यांनी सांगितलं का टाकतो, कारण त्याच्या वेळेस मार पडतो आणि फास्टर पण टाकून बॅट्समॅनला बीट करायचं असते. अशा पद्धतीने तुमच्याविषयी मी देखील अजिंक्य तुमच्या लिंक बघितलाय, तुमचं फोटोग्राफी तुम्हाला एखादी ड्रॉइंग काढून दिलाय, घरी दिलाय. त्या पद्धतीने काही काही कविता लिहिलाय, काही काही गाणं लिहिलेत. यस, आणि आपण एकंदरीत जे पाहिलं, ही स्पर्धा जी होते ना, याचे मुख्य आधारस्तंभ दीपक खांबी साहेब आहेत. ते पैशाकडे बघत नाही किंवा काय बघत नाही, ही माझे समाज आहे, माझ्यासाठी करायचे, आणि म्हणूनच ही स्पर्धा एवढी मोठी यशस्वी होते. चेंडूने उंची गाठला, अंतर कमी गाठला, इथे बाकी झेल होती की पाहायचं वाट मॅग्निफिसंट कॅच. इथे जरी झेल सुटला तरी 5 धावा वाचल्यात. काय अफोर्ड केलं गेलं. मी कालच म्हटलं ना, चंद्रावर नील आर्मस्ट्रॉंग गेला, त्याला माहिती नव्हतं की चंद्रावर आपल्याला असं हवामान असतं, असं उडावं लागते. त्यानंतर त्यांनी दिलेले अनुभव शेअर आपण एका डिक्शनरीच्या माध्यमातून वाचल्यात. तिथे अफलातून टॅलेंट, सुंदर क्षेत्ररक्षण केलं. तर प्रमोदजी, मी तुमच्याविषयी काही काही तुमच्यावर कविता लिहिलेलं आहे, काही काही तो चित्र काढत तुम्हाला रेखाटलं गेलं आहे, काही काही तुम्हाला ग्रीटिंग कार्ड दिलाय बघा. म्हणजे कोणी, हां, भीमसेन गायकवाड आपण माहिती, त्यांनी तुमची ॲटोग्राफ घेतला. असे असंख्य, म्हणजे हे पोलीस डिपार्टमेंटचे मुख्य अधिकारी होते. अशा बऱ्याचशा लोकांनी असं पाहिलंय. माझ्यासाठी असाल तर मी सागर साहेबांचं कौतुक करेन, जे आपण त्यांनी मला ॲप्रिशिएट केलं की इतने बड्या काम करेन. नागपूरवाले जास्त हिंदी बोलतात, त्यांनी मला सांगितलं बढिया वर्ल्ड हॅप के पास करते रहिए. तर प्रमोदजी, आम्ही जेव्हा बघतो आणि मी स्टेटस मोजक्यात लोकांचे बघतो, त्याच्यामध्ये तुम्ही एक आहात. अतिशय आनंद वाटला तुम्ही आमच्याशी जोडल्यात. संदीप गावड एक मोठे कॉमांडर, धावसंख्या झालाय ती 30, अजून 9 चेंडू 30 धावाची आवश्यकता. इथे बघा चेंडूला टटवलाय, चेंडूच्या पाठीमागे खेळतो का, झेल होईल का, आणि इथे बाकी यस नोच्या बातमध्ये काही झालं नाही आणि इथे चेंडू सरळ निघून जातो सीमा पलीकडे. 4 धावा, आणि या 4 धावांशी फलकावर धावसंख्या लागल्या जातात त्या 25. अजून देखील 26 धावाची आवश्यकता विजयासाठी. चेंडू उरलेत ते 8 चेंडू 26 धावा. प्रमोदजी, काही सांगता येत नाही. काही फलंदाजाकडे एवढी ताकद असते की त्यांना अंधार असो, उजेड असो, वारा असो, पाऊस असो, विशेषतः दांडीच्या खेळाडूचं कौतुक बघा, ते हवेच्या विरुद्ध प्रॅक्टिस करतात. अनिल बाणे तुमचे परम मित्र, आपण इथे जुळणार आहोत. त्यांनी सांगितलं की मी एक दिवस तरी ते आणणारच, कारण येणाऱ्या काळामध्ये त्यांची देखील स्पर्धा होते. जमलं तर आपण 5-5 दिवस आपण एकत्र जुळणार आहोत. एक मोठी स्पर्धा उशीच्या मैदानात होणार आहेत. आहा, इथे पुन्हा फेक खेळलाय, पण चेंडू हवेमध्ये जातो. मी म्हटलंय ना की या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या कमतरतेमध्ये भल्या बोलांना पाणी पाजावं लागते. आणि बावडा संघ म्हटला की जेव्हा जेव्हा फायनल जातो तेव्हा फायनल जिंकल्याशिवाय राहत नाही. आजपर्यंत आपण 7 वर्षात पाहिलंय, आणि निश्चितच आयकॉन कसा घ्यावा हे आम्ही राजेशजी यांच्याकडनं पाहिलंय. आमचे परम मित्र चेतन जाधव यांचे भाऊ आहेत ते राजेश जाधव, त्यांच्याकडून पाहिलाय. अफलातून टॅलेंट. काय महिला वर्गाचं बघायला मिळालं. कुसुमाग्रजांनी कविता लिहिली, गावातले फुलं नसतील गळली तरी चालतील, पण घरामध्ये महिला नसेल तर घरदार दिसणार नाही, आणि गावात जर महिला फिरला नाही तर गावाचं नाव कुठे होणार नाही. अशा पद्धतीच्या गावातला बावड्याकडे टाळ्या मारायला पाहिजे. बावड्याच्या महिला जोरदार टाळ्या असून द्या. याच या जोश आहे आप में. काय सुंदर काम केलंय. आणि आपल्या लिली डीजेने त्या लिलीचं सुगंध दरवळलाय. ज्या फुलांच्या बागेतून आपण सिद्धिविनायकाकडे की लिलीचं फुल असलं की सुगंध दरवळतंय, बापाचं दर्शन घेतलं की मंगळवारचं आठवण आहे. अशा पद्धतीचं काम प्रमोजित होताना आपण बघत आहात. निश्चित स्वरूपात ज्या पद्धतीने आपण वक्तव्य करतायत, ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक वर्ड्स. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 5 बॉलचा खेळ झालाय, म्हणजे दीपक संखे सर 5 बॉल, एकंदरीत 7 बॉल, आणि 7 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण विचार केला तर अजून सुद्धा 26 धावांची आवश्यकता आहे. क्लायमेट परिपूर्ण यावेळेला दमट वातावरण निर्माण झालंय. खेळपट्टी आहे ती मात्र सिमेंट कॉन्क्रीटची आहे, त्यामुळे काही फरक पडणार नाहीये एवढा. अप्रतिम चेंडू मात्र टॉस झाला होता. ऑफ्टनच्या बाहेर चेंडूला यावेळेला पिच केलं गेलं, तिथून निघून जातोय चेंडू. यष्टीरक्षक संतोषने आज गुणवत्ता सिद्ध केली. प्रत्येकाच्या अंगामध्ये देवाने दिलेली मात्र गुणवत्ता असते, परंतु त्या गुणवत्तेचा कसा उपयोग करायचा हे तुमच्या अंगीकृत असायला हवं. निश्चितच असंख्य गुरुवारी असे असतात की त्यांच्याकडे गुरुदक्षिणा अशी असते की त्यांच्या हाताखाली जो जो विद्यार्थी जातो तो आयुष्यात चांगला घडून निघतो. आपण एखाद्या ट्युशन क्लासेसमध्ये जातो आणि त्या क्लासेसचं नाव कशावर होते त्या गुरुवर. आम्ही आमच्या MK म्हणजे मधुकर सावे सरांचं नाव घेईल, ज्यांच्यामुळे इंग्लिश प्रभुत्व आम्हाला राहतं. आय एम स्टेइंग BRC, मी BRC कल्चरल जरी साऊथ इंडियन, पण मला खऱ्या अर्थाने इंग्लिश जाणता आली त्या MK सरांमुळे. बघा आज त्यांच्या भगिनी, त्यांची मुलगी माझ्यावर 11वी 12वी होती, त्यानंतर त्यांची मुलगी धावसंख्यात 6 चेंडू 24 धावा, आणि आता लयाला जातोय आणि खऱ्या अर्थाने सुवर्ण अक्षराने लिहिलं जाईल. ज्या संघाने कौतुक करील
6-25. पण ज्या संघाचे मी कौतुक करेन की पहिल्यांदाच संघ मालक म्हणून झाले. आजपर्यंत गुजरातच्या एकाही व्यक्तीने संघ घेतला नव्हता, यावर्षी पहिल्यांदा संघ घेतला आणि आपण इकडे बघता चिन्मय टायटन संघ हा फायनलमध्ये पोहोचलाय. 6-25 धावा तुम्ही असंख्य वेळानं होताना पाहिल्यात. कधीही काही सांगू शकत नाही, क्रिकेटच्या पटावर कुठे कोण काय करू शकेल सांगू शकत नाहीये. बघा, फलंदाज आणि गोलंदाज हे एकाच घरातले सख्खे भाऊ आहेत, हे कोणा जाऊन चालणार नाही. बघूया 6-25 द्वंद्व युद्ध आज कशासाठी, तर माझ्या संघासाठी खेळावं लागते. एका साईडला चिन्मय टायटन देहरी आणि एका साईडला फ्रेंड्स बावडा. हा बाकी मेहुलचा चेंडू थोडासा चेंज ऑफ पेस, क्वेलेक्सचा खेळू चेंडूच्या पाठीमागे जातोय. अफलातून कॅच, वाटा स्टायलिश कॅच, काय क्लास बघायला मिळते. भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा. धन्यवाद दिव्या. काय 22 जानेवारी 2024 अयोध्येमध्ये रामलल्लाची शिवप्रतिष्ठान झाले आणि काय माहोल बनला गेला हो. आहा, जिथे बघाल तिकडे रामाचं नाव घेतलं गेलं आणि संपूर्ण देश भारतमय हिंदू राष्ट्र जे आपण केलं त्याविषयी अनेकांना अनेक धन्यवाद देईल. आता बाकी 5 चेंडू आणि नाही, छोट्या खेळाचं नाव सांगा ना. कॅच कोण घेतलाय? योगेश, पियुष. ओके, पियुषने कॅच घेतला. अतिशय सुंदर क्षेत्रक्षण तुम्हाला बघायला मिळेल. 5-25 धावा. पुन्हा मेहुल अतिशय सुरेख फलंदाजी केली, गोलंदाजी देखील करताना. ओहो, इथे बाकी चेंडू टाकल्यानंतर थोडासा खाली राहतो. हा मेहुल डहाणूचा आहे आणि तो मेहुल जर तुम्ही फलंदाज पाहिला तो मेहुल तुम्हाला बाकी गुजरात विलंगून करायला मिळतो. 4-25 धावा. काय क्लास दर्जेदार स्पर्धा. हा, साहिल आहे स्ट्रायकर्स. आपण जर विचार केला तर काय स्पर्धा झालीत. मागील 2 दिवसापासून अतिशय उत्कंठा वाढवणारा प्रत्येक सामना आपण पाहिला. 44 धावा देखील सामना जिंकता येतो. 31 धावा करताना देखील एखाद्या संघाला शेवटपर्यंत झुंजावं लागते. अशा अनेक आठवणींना उजाळा देताना इथे आपण बाकी निरोप घेणार आहोत. कोण विजेता ठरतोय आतापर्यंत लकफड जर सांगितलं, जिथे जिथे बावडा संघ फायनलला पोहोचतो त्यावेळेला बावडा संघ फायनल जिंकल्याशिवाय राहत नाही, असा आजपर्यंतचा इतिहास आपण ऐकलाय. निश्चित स्वरूपात त्यांच्या असलेली प्रचंड कष्ट, अपार मेहनत आपल्याला पाहायला मिळते. ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. पुलचा फटका आहे. क्षेत्ररक्षकांची तारांबळ उडते या वेळेला प्रेक्षकांची आणि सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता 1 बाउन्स ओव्हर द रोप. ग्रेट टायमिंग, ग्रेट शॉट चौकार पाहायला मिळाला. चला, खेळाडू प्रत्येक त्याला चान्स द्या. आपण बाजूला हटा, कॅच घेऊन द्या, कारण शेवटच्या 3 चेंडू 18 धावा देखील होऊ शकतात. आता किती धावा सिच्युएशन काय आहे? 2 चेंडू 20 धावा. तर निश्चितच एका हाती विजयी संपादन करताना तुम्हाला पाहायला मिळतंय. एकदा पुन्हा मेहुल. इथे बाकी अतिशय सुरेख यष्टीरक्षण. निश्चितच एखाद्या यष्टीरक्षणामध्ये ह्याचं आणि सचिनचं दोघांची टफ चाललंय. निश्चित स्वरूपात यावेळेला आपण पाहतायत एका साईडला संघ पाहायला मिळाला फ्रेंड्स बावडा, तर एका साईडला आपण पाहतायत एका साईडला चिन्मय टायटन्स डेअरी आणि चॅम्पियन्स या ठिकाणी बनण्याच्या तयारीमध्ये आपण पाहू शकतायत. फ्रेंड्स बावडा संघ ठरतोय या स्पर्धेचा चॅम्पियन. या मैदानावर झालेल्या 3 वर्षापूर्वीच्या सामन्यामध्ये हाच संघ विजयी झाला होता आणि आता पुनश्च बावडा संघ होतो.